हमेशा से आम जनता की हक की लड़ाई लड़ने वाले पूर्व सांसद गोपाल शेट्टी को बड़ी सफलता मिली है, जहां पर 27,000 से भी अधिक झुग्गी वासियों को न्याय दिलाने का काम गोपाल शेट्टी जी ने किया है। उद्यान के लोग अपने घरों को लेकर लगातार भय के साए में जी रहे थे, लेकिन अब झुग्गी बस्तियों में रहने वाले लोगों को बड़ी राहत मिली है। गोपाल शेट्टी जी के प्रयासों से आज की इस अहम बैठक में ये स्पष्ट किया गया, विशेषकर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोगों के साथ साथ पर्यावरण और वनों की सुरक्षा की जिम्मेदारी भी लेने पर विचार किया गया। आप इस रिपोर्ट में देख सकते हैं किस तरीके से पूर्व सांसद गोपाल शेट्टी जी ने अपनी बातों को इस बैठक में रखा और उनकी बातों का जवाब देते हुए महाराष्ट्र के मुंबई उपनगरों के संरक्षण मंत्री आशीष शेलार जी ने दिया। इस रिपोर्ट में देखिए। नमस्कार। मुंबई शहरातील वन खात्यावर वास्तव्य करत असलेले हजारो झोपडीधारक गेले अनेक दशकापासून वास्तव्य करतात। विशेष करून केतकीपाडा असो, अप्पापाडा, गोरेगाव, फिल्म सिटी अशा भागातल्या लोकांना 1998 ला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना स्थलांतरित करण्याचा आदेश दिला होता, परंतु सरकारला ते इतक्या वर्षात करता आला नाही आणि पुन्हा एकदा लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली। किंवा जे छोटे छोटे 100 फुटाचे दुकान चालवत होते ते बंद करायला गेले। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही हस्तक्षेप झालो। या कामात देखील आशिष शेलारजी पहिल्याच दिवशी केतकीपाडा इथे आले, दामूपाड्याला आले आणि अप्पापाडा अशा तिन्ही ठिकाणी भेट देऊन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावलं आणि कामाला लावल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रवींद्र दरेकरजींनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस अशा प्रकारची घोषणा केली की आम्ही फॉरेस्टची पण जागा वाढवू आणि लोकांनाही राहत्या ठिकाणीच जागा बांधून देऊ, अशा प्रकारचा एक निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये घोषणा झाला होता। आज पुन्हा एकदा मुंबई शहराचे पालकमंत्री आशिष शेलारजींनी एक संयुक्त बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील रूपरेषा त्यांनी ठरवलेली आहे। मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करीन त्याची माहिती सुद्धा त्यांनी आपल्या मुखाने मुंबई शहरातल्या लोकांना द्यावा। नमस्कार। आज मंत्रालयामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयामध्ये संयुक्त बैठक सन्माननीय गोपाल शेट्टीजी, सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी, सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी, सन्माननीय आमदार अतुल भातखळकरजी आणि सन्माननीय प्रवीण दरेकरजी या सगळ्यांच्या मागणीवर आपण त्या ठिकाणी लावली आणि मुंबई उपनगरातील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन घोषित केलेल्या जागेवरील असलेल्या 27,000च्या वर झोपडपट्टी धारकांना रोज टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर त्यांचं घर आणि त्यांचं दुकान निष्कासित केलं जाईल, तोडण्यात येईल, त्यांना इथून विस्थापित केलं जाईल या पद्धतीच्या भीतीमध्ये सातत्याने जगत आहेत। त्यावर अंतिम उपायाकडे जाण्यासाठीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं धन्यवाद देईन की ज्यांनी प्रवीण दरेकरजी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेमध्ये एक भूमिका मांडली, ज्या अगोदर हा प्रस्ताव प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, गोपाल शेट्टीजींच्या सांगण्यावरनं मुंबई उपनगराच्या असलेल्या आमच्या जिल्हा स्तरीय बैठकीत डीपीडीसी मध्ये याचा ठराव झाला आणि मुद्दा एकच आहे, अप्पापाडा असो, केतकीपाडा असो, त्या गोरेगाव असो, फिल्म सिटी असो, प्रायव्हेट वन असो, नंतर घोषित केलेला वन असो किंवा आज वनावर जे झोपडपट्टी धारक राहतात त्यांना भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला राहतं घर अधिकार आहे आणि त्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयाचा भंग न करता सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश ज्याचं पालन करून सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोरच एक प्रस्ताव आता SRA एक एजन्सी लागते म्हणून त्यामार्फत सर्वे करण्याचं काम चालू असताना सुद्धा त्याच जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या घोषित वनाच्या जागेमधील काही भागावर याच आपल्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्स्थापन करणं, तिथेच या पद्धतीचा प्रस्ताव गोपाल शेट्टीजी आणि सर्व आमदार SRA ला देणार। SRA याबद्दल
वन विभागाच्या लोकांना वनघोषित जागेवर असल्यामुळे त्यातली स्पष्टता आपण द्यावी या पद्धतीचा निर्देश देतील आणि आमच्या लॉ अँड ज्युडिशरीचा सचिव या संबंधातली संबंधित एक्सपर्ट्स, पर्यावरणवादी आणि नागरिक यांच्या समितीबरोबर बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयासमोर आपण हा प्रस्ताव घेऊन जायचा प्रयत्न करतो की पर्यावरण आणि वन याला सुद्धा अधिकची जागा मिळावी मोकळी आणि राहणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांना अधिकृत त्याच जागेवर संजय गांधीच्या पुनर्स्थापन करून त्यांना त्यांची घरं मोफत मिळावीत अशा स्वरूपाचा दुहेरी प्रस्ताव हा आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत मांडण्याच्या अधिकृत प्रशासकीय कामाच्या गतीला निर्णय आपण घेतलेला आहे आणि मुंबईवासियांना विशेषतः संजय गांधी नगर मधल्या झोपडपट्टीवासियांची आणि पर्यावरण आणि वनरक्षणाची दोन्हीची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने सरकार घेते याची स्पष्टता आजच्या बैठकीत आपण केलेली आहे. धन्यवाद.